ग्रामीण भागामध्ये बिबट्याचा वावर किंवा बिबट्याच्या हल्ल्याने काही जनावरं आजपर्यंत जखमी झाली असतील, काही माणसं जखमी झाली असतील, काही मृत्युमुखीसुद्धा पडले असतील. पण आता गेल्या 2-3 दिवसामध्ये ह्या बिबट्याने आपला मोर्चा रत्नागिरी शहराकडे वळवला आहे. 2 दिवसापूर्वी अभिदनगर परिसरात नरहर वसाहतीमध्ये त्या बिबट्याचं आगमन होताना किंवा बिबट्या येता जाताना, पळताना, त्याच्यामागे कुत्रे पळताना असं CCTV फुटेजमध्ये कॅमेऱ्यामध्ये तो व्हिडिओ व्हायरल झाला. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. आणि काल रात्रीसुद्धा आपण ज्या परिसरात उभ्या आहोत, ह्या विश्वनगर भागातल्या ही विशाल सावंत यांच्या मालकीची बाग आहे. शहराच्या जवळचा भाग असला तरी संपूर्ण वातावरण हे ग्रामीण जीवनासारखं दिसतंय. आणि त्यामुळे ह्या ठिकाणी बिबट्याने एका बैलावरती हल्ला केला आणि त्याला जखमी केलं. इथल्या आजूबाजूच्या रहिवाशांनी सुद्धा त्या बैलाचा आवाज ओरडल्याचं ऐकल्यानंतर तेही जमा झाले. बॅटरीच्या प्रकाशामुळे त्यांना बिबट्या त्या ठिकाणी दिसला आणि त्यानंतर पुन्हा एकदा ह्या परिसरामध्ये घबराट निर्माण झाली. पोलीस अधीक्षक यांनी सुद्धा सकाळच्या मॉर्निंग वॉकला जाताना किंवा रात्रीच्या वेळी फिरताना एकटुटी फिरू नये असं आव्हान सुद्धा केलं आहे, की जेणेकरून कुठेतरी वेगळा प्रकार घडेल किंवा दुर्घटना घडेल त्यापासून रत्नागिरीकरांनी सावध राहा असं पोलीस अधीक्षक नीती बगाटे यांनी सुद्धा आव्हान केलं आहे. आता ह्याच परिसरामध्ये नेमका प्रकार काय नजरेत आला आणि त्यांतून काय जाणवलं आणि किती वेळापूर्वी ते रात्री घडलं याबाबत आपल्या इथले एक रहिवासी आहेत. मित्रा, ह्या ठिकाणी नेमकं काय घडलं त्या दिवशी रात्री कालच्या आणि बिबट्याचा कसा वावर आपल्याला जाणवला? रात्री साधारणपणे 8-8:30च्या दरम्यान एक बैलाचा पकडल्याचा आवाज आला आणि बैल फार मोठ्याने हंबरत होता. त्यानंतर इथले सगळे रहिवासी या ठिकाणी एकत्र झाले होते. आम्ही आमच्याकडे असलेली छोटी जी बॅटरी होती त्या बॅटरी मारून ते सगळा प्रकार बघण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला आम्हाला बैलाला पकडलेला होता अशा परिस्थितीमध्ये एक बिबट्या पाहायला मिळाला. आम्ही तो पाहिलासुद्धा, आमच्या स्वतःच्या नजरेने पाहिला. त्यानंतर आम्ही इथे सगळे लोक जमल्यानंतर आरडाओरडा झाल्यानंतर तो बिबट्या पुन्हा पळून गेला. बैलाला तिथे सोडला आणि त्यानंतर इथे थोडीशी शांतता पसरल्यानंतर तो पुन्हा एकदा आला आणि पुन्हा एकदा त्याने त्याच बैलाला पकडलं. त्यावेळी पुन्हा या ठिकाणी लोक जमले होते आणि पुढे जाऊन सुद्धा बऱ्याचशा लोकांनी पाहिलं. नंतर पोलिसांना आम्हीच फोन करून खबर दिलेली. त्यानंतर पोलिसही आले, वन विभागाचे काही कर्मचारी देखील या ठिकाणी आले. त्यांनी सुद्धा आतमध्ये पाहून कुठे काही दिसतंय का ते पाहण्याचा प्रयत्न केला. पण त्याच दरम्यान आम्ही आंबेशेतच्या देखील काही रहिवाशांना फोन केलेला, की कारण सकाळच्या वेळेत, पहाटेच्या वेळेत काही महिला रत्नागिरी शहराकडे काम करण्यासाठी येत असतात, तर त्यांना खबरदारी घ्यावी या दृष्टीने आम्ही फोन केला होता. तर तिथे देखील आम्हाला असं सांगितलं गेलं, की खाली देखील बिबट्या आम्हाला काही वेळापूर्वी पाहायला मिळाला. मला वाटतं तो इथून खाली आंबेशेतला गेलेला असावा असा एक प्राथमिक अंदाज आमचा या ठिकाणी आहे. आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील आम्ही खबरदारी म्हणून लोकांना सकाळच्या वेळेत बाहेर पडताना खबरदारी घ्या, लहान मुलांना बाहेर सोडू नका अशी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून लोकांना सांगितलेलं आहे. या ठिकाणचे निलेश आखाडे यांनी रात्री जो प्रकार पाहिला आणि घडला त्याचं अत्यंत सविस्तर वर्णन केलेलं आहे. ही बाग आहे विश्वनगरमध्ये. ह्याच्या पलीकडे भाग येतो तो शहराचा अभिदनगरचा भाग येतो. त्याच्या पलीकडच्या खालच्या भागात हा आंबेशेत येतो आणि आंबेशेतच्या वरच्या भागामध्ये असलेला जंगल परिसर यामध्ये कुठेतरी बिबट्याचा वावर होतोय. आणि हळूहळू तो खाद्याच्या शोधात म्हणा की त्याला आपली स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी म्हणा, त्याला आता शहराच्या मनुष्य वस्तीकडे येण्याचे वेध लागलेत म्हणा किंवा तो येऊ लागलाय. एकंदरीतच काय वन विभागाकडनं प्रयत्न केले जात आहेत, पण वन विभागाकडनं ज्या पद्धतीने प्रयत्न व्हायला हवेत त्या पद्धतीने ते होताना दिसत नाही आहेत. बिबट्या पकडल्यानंतर वन विभाग नेमका कोणत्या ठिकाणी सोडून येतं, अज्ञातवासात सोडल्याचं कारण सांगितलं जातं, पण प्रत्यक्षामध्ये बिबट्या त्या ठिकाणी सोडला जातो का, हा एक आता अनुत्तरित प्रश्न आता या ठिकाणी निर्माण झाला आहे. पण एकंदरीतच काय गेल्या 2-3 दिवसातल्या शहरातल्या बिबट्याच्या येण्याने म्हणा किंवा त्याच्या वावरण्याने म्हणा किंवा त्याच्या एकंदरीत चावलीने म्हणा किंवा त्याने बैलावरती मारलेला झडप म्हणा, एकंदरीत मात्र रत्नागिरी शहराच्या लगतचा हा आंबेशेत असेल, अभिदनगर परिसर, विश्वनगरमध्ये मात्र रहिवाशांमध्ये मात्र भीती निर्माण झाली. आणि आता नेमकं वन विभाग नेमकं ह्या बिबट्याचा बंदोबस्त कसा करेल इकडेच आता साऱ्या लोकांचं लक्ष लागून राहिलंय. टाइम डिले करता किशोर शुभम पवार, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.